माहिती मनोरंजनाचा खजिना विविधा. गीत संगीत संवादाचा अनोखा संगम विविधा. तुमच्या सोनेरी क्षणांचा सोबती कार्यक्रम विविधा विविधा विविधा. श्रोतेहो, आज विविधा अंतर्गत नमस्कार अमरावती या कार्यक्रमात निरोगी आरोग्यासाठी योग या विषयावर योगतज्ज्ञ आणि प्रशिक्षक आनंद महाजन यांच्याशी नितीन भट यांनी साधलेला संवाद आपण ऐकणार आहात. या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत भैयालाल टेकाम. मंडळी नमस्कार. नमस्कार अमरावती कार्यक्रमाच्या एका नव्या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत. नुकताच आपण एक आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा केला. हा दिवस म्हणजे केवळ एक दिवसाचा योग उत्सव नव्हे मित्रांनो, तर हा दिवस म्हणजे एक संदेश आहे 365 दिवस योग करण्याचा आणि आपलं शारीरिक आणि मानसिक आरोग्य उत्तम राखण्याची शपथ घेण्याचा. शरीर, मन आणि आत्मा यांना जोडणारी एक प्राचीन भारतीय जीवनशैली म्हणजे योग. हा केवळ शारीरिक व्यायाम नव्हे, तर योग म्हणजे जागरूकता वाढवणारा आणि आत्मिक समाधान मिळवून देणारं एक शास्त्र आहे. योगाचे जनक महर्षी पतंजली यांनी योगाची व्याख्या करताना असं म्हटलं की मनातले विचलित विचार आणि वृत्तींना शांत करणं म्हणजे योग. 5000 वर्षांपूर्वी उगम झालेल्या योगविद्येचा वेद, उपनिषद आणि भगवद्गीता या प्राचीन भारतीय ग्रंथांमध्ये देखील सविस्तर असा उल्लेख आढळतो. आणि मित्रहो, आजच्या दगदगीच्या आणि धकाधकीच्या काळातही निरोगी आरोग्याचा मंत्र हा योगच आहे. काय आहे हा निरोगी आरोग्याचा मंत्र, तेच सांगण्याकरता आज आपल्या नमस्कार अमरावती कार्यक्रमात आपण निमंत्रित केलंय योग प्रशिक्षक आनंद महाजन यांना. महाजन सर, तुमचं खूप खूप स्वागत नमस्कार अमरावती कार्यक्रमात. धन्यवाद अमरावतीकर. मित्र हो, महाजन सरांचा परिचय अगदी थोडक्यात मी आपल्याला देतो की आनंद महाजन हे जगप्रसिद्ध श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ अमरावती द्वारा संचालित श्री रामकृष्ण क्रीडा आश्रमशाळा अमरावती इथं पदवीधर शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाचे ते कार्यकर्ते आहेत. आनंद महाजन हे योग प्रशिक्षक असून गेल्या 40 वर्षांपासून ते सातत्यानं योगाचा प्रचार प्रसार करण्याचं काम करतात. त्यांच्या आदिवासी क्षेत्रातल्या विशेष शैक्षणिक आणि सामाजिक कार्याबद्दल त्यांना अनेक पुरस्कार देखील प्राप्त झाले आहेत. काही पुरस्कारांचा उल्लेख मला इथे आवर्जून केला पाहिजे. विदर्भ रत्न पुरस्कार, राज्यस्तरीय गुरुगौरव पुरस्कार, राष्ट्रीय स्तराचा शिक्षक रत्न पुरस्कार, नेहरू युवा पुरस्कार, महाराष्ट्र राज्य वाहतूक सुरक्षा आणि नागरी संरक्षण विभागातर्फे जो दिला जातो तो उत्कृष्ट सेवा पुरस्कार आणि याशिवाय अनेक प्रतिष्ठित समजले जाणारे तब्बल 34 पुरस्कार त्यांना आजवर प्राप्त झालेले आहेत. आणि गेल्या 40 वर्षात योग प्रशिक्षक म्हणून आनंद महाजन यांनी हजारो स्त्री पुरुषांना निरामय जीवनाचे धडे दिलेले आहेत. तर असे योग प्रशिक्षक आनंद महाजन आज आपल्या या नमस्कार अमरावती कार्यक्रमाचे मार्गदर्शक आहेत, पाहुणे आहेत. सर, मला अगदी आपण सुरुवात करू. नुकताच योग दिन आटोपला आणि मी जसं प्रस्तावनेत बोलताना म्हटलं की योग हा एका दिवसाचा नव्हे, तो 365 दिवसांचा असतो. साधारणपणे लोकांना प्रश्न असतो की योगाची व्याख्या काय, प्राणायामाची व्याख्या काय. तर मला सुरुवातीला हे सांगा की योग म्हणजे काय आणि प्राणायाम म्हणजे काय. सर्वप्रथम आकाशवाणीच्या सर्व श्रोत्यांना नुकत्याच साजरा झालेल्या जागतिक योग दिवसानिमित्त मी शुभेच्छा देतो. यावर्षी जागतिक स्तरावर योगा फॉर हेल्दी एजिंग म्हणजेच निरोगी वृद्धत्वासाठी योग हे घोषवाक्य ठेवण्यात आलेलं आहे. आंतरराष्ट्रीय योग दिवसाचं घोषवाक्य. याचा उद्देश वृद्धावस्थेत सक्रिय जीवन, संतुलन, लवचिकता, हृदय आरोग्य आणि मानसिक स्वास्थ्य यासाठी प्रत्येक नागरिकांनी योग करावा हा आहे. आता आपण जो प्रश्न विचारला योग म्हणजे काय, तर योग हा संस्कृत शब्द युज या धातूपासून आलेला आहे. युज म्हणजे जोडणे, एकत्र करणे, जुळवणे. याचा अर्थ शरीर, मन आणि आत्मा यांना एकत्र जोडून समतोल साधणे म्हणजे योग. महर्षी पातंजलींनी योगसूत्रात सांगून ठेवलेला आहे, योगा हा चित्तवृत्ती निरोधः म्हणजे चित्ताच्या वृत्तीचा निरोध करणे, मनाला शांत करणे म्हणजे योग. योग ही व्यायाम पद्धती नाही. अनेक जण त्याला व्यायाम पद्धती समजतात, पण ते चुकीचं आहे. नक्कीच नाही आहे. ती जीवन जगण्याची एक कला आहे. यात शारीरिक आसने, श्वासोश्वास, ध्यान, आहार, विचार आणि वर्तन यांचा समावेश होतो. योगासन म्हणजे योग अधिक आसन. विशिष्ट शारीरिक स्थिती, काही काळ स्थिर राहून शरीर आणि मनावर नियंत्रण मिळवणे
म्हणजे योगासन. पातंजलींच्या अष्टांग योगात 8 पायऱ्या आहेत. त्या अशा: यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान, समाधी. अच्छा. या त्या 8 पायऱ्या पातंजलींनी सांगून ठेवलेल्या आहेत. बरोबर. आता दुसरा प्रश्न, आपला उपप्रश्न असा होता की प्राणायाम म्हणजे काय. हां. तर प्राणायाम म्हणजे प्राण अधिक आयाम. प्राण म्हणजे जीवनशक्ती आणि आयाम म्हणजे नियंत्रण किंवा त्याचा विस्तार करणे. किंवा आकार देणं त्याला. चालेल, तसं म्हटलं तरी काही हरकत नाही. तर सोप्या भाषेत जर सांगतो म्हटलं तर प्राणायाम म्हणजे श्वासावर नियंत्रण ठेवून शरीरातील जीवनशक्ती वाढवणे. अच्छा. त्यामध्ये मग अनेक प्राणायाम आहेत. त्यापैकी कपालभाती प्राणायाम, नाडी शोधन प्राणायाम, भ्रामरी प्राणायाम, शीतली प्राणायाम अशा प्राणायामाच्या नियमित सरावाने आपण जीवनशक्ती नक्कीच वाढवू शकतो. सर, वाढतं वय, शरीर थकत जातं, हालचाली मंदावतात, उत्साह कमी होतो, सांधेदुखी येते, वाढत्या वयाबरोबर गुडघेदुखी येते. हो हो. तर वृद्धत्वामुळे होणाऱ्या या गोष्टी योगाच्या माध्यमातून कशा थांबवता येऊ शकतात? या नक्कीच आपण थांबवू शकतो. वृद्धत्व थांबवता येत नाही. वृद्धत्वामुळे होणारे त्रास नियमित योगासनाने खूप कमी होतात. अच्छा. आयुष मंत्रालयाच्या व एम्सच्या संशोधनानुसार नियमित योगाभ्यास करणाऱ्या 60हून अधिक वय असणाऱ्या लोकांना 40 ते 60% हा वृद्धत्वाचा त्रास कमी होतो, असं संशोधनाअंती म्हणजे जाहीर झालेलं आहे. वृद्धत्वाला लागून येणाऱ्या ज्या व्याधी दुखणे आहेत, असतात, त्या हां, व्याधी आहेत त्या येत नाहीत. नक्कीच. बरं. शरीर थकतं, फुफ्फुसाची क्षमता कमी होते, त्यामुळे यासाठी प्राणायामाचा अभ्यास करणे आवश्यक आहे. हालचाली मंदावतात, म्हणजे वृद्धावस्थेमध्ये हालचाली बऱ्याच लोकांच्या मंदावतात. मग त्याला कारण काय, तर स्नायू कमकुवत होतात. बरोबर. यासाठी मग ताडासन, वृक्षासन यासारखी आसने आपल्याला करावी लागतात, जेणेकरून ते शरीर हालचाली करत राहील. बरोबर. त्याचप्रमाणे वृद्धावस्थेमध्ये सांधेदुखी, गुडघेदुखी हा पण त्रास वाढतो. त्याला कारण काय की सांध्यातील वंगण कमी होते. बरोबर. मग त्यासाठी आमच्या योगामध्ये वज्रासन, सेतुबंधासन, पवनमुक्तासन इत्यादी आसने जर वृद्धांनी नियमित केली तर त्यांना तो त्रास बराच अंशी कमी झालेला तुम्ही आढळतो. आता असं सांगितली ही खास करून सांध्यांशी संबंधित आहे. सांध्यांशी संबंधित आहे आणि वृद्धांशी संबंधित आहे. त्यांना जो त्रास होतो सांधेदुखीचा, तर त्यांना खूप सारा आराम या आसनांच्या नियमित अभ्यासाने होतो. नियमितता ही मात्र आवश्यक आहे. बरोबर. परंतु हे सर्व आसन करत असताना योग तज्ज्ञांच्या आणि डॉक्टरांचा सल्ला घेऊनच करावा असा मी आग्रह नक्कीच करेल. बरोबर आहे. मी खरं तर तो वेगळ्याने तो प्रश्न तुम्हाला विचारणार आहेच आनंद सर. पूर्वी मी असं विचारेन तुम्हाला की आपण योग प्राणायामाची व्याख्या बघितली, शरीर थकतं, मग त्यानुसार होणारे योग आणि प्राणायाम आले. पण आता वाढत्या वयाबरोबर शरीर थकतं तसं मनही थकतं. नक्कीच. आणि मग येतात ते मानसिक विकार. हो. ताण असो, एकटेपणा असो, नैराश्य असो, हे सगळे ताणतणाव, नैराश्य दूर करण्याकरता योगाचा किती आपल्याला आधार होऊ शकतो? योगाचा भरपूर आधार यासाठी आपण करून घेऊ शकतो. त्यामध्ये मानसिक त्रास दूर करण्यात योग हा औषधासारखाच प्रभावी आहे. बरोबर. आणि महत्त्वाचे म्हणजे त्याचे साईड इफेक्ट्स नाहीत. जर तो आपण तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली योग केला तर त्याचे साईड इफेक्ट्स नक्कीच होणार नाहीत. पण जर आपण व्हिडिओ पाहून एखादा जर योगा करतो म्हटलं, व्हिडिओ कॅसेट लावून दिली आणि त्याच्यासमोर बसून आपण टीव्ही समोर बसून जर समाज माध्यमांवर बघितलं, नक्कीच हां, मला तेच म्हणायचं करू होतं, नये. ते नक्कीच करू नये. निदान सुरुवातीला तरी करू नये. बरोबर. ते योग्य आहे की नाही, आपण करतो ते असणं, त्याची स्थिती योग्य आहे की नाही आणि डॉक्टरांचा सल्ला काय आहे हा घेऊनच आपण त्या विषयानंतर पुढे जायला पाहिजे. किंवा प्राणायाम करताना श्वास कधी रोखायचा, कधी घ्यायचा, कधी सोडायचा, या सगळ्या गोष्टी आल्या. आणि काय होतं की जसं जसं वय वाढत जातं मग त्यावेळेस सेवानिवृत्त तो होऊन जातो, मित्र कमी होतात, बरोबर. मुलं लांब जातात, हां. त्यातून मग ताण, एकटेपणा, नैराश्य येतं. हां, हां. हाच हेल्दी एजिंगमधला सगळ्यात मोठा अडथळा आहे. बरोबर. योग इथे नेमकी मदत करतो. अच्छा. हां, कार्टिसोल हे हार्मोन यावेळेस वाढतात, ते योगाभ्यासाने कमी होतात. ताण म्हणजेच काळजी वाढते. बरोबर. मन सतत लढा किंवा पळा मोडमध्ये असते. यासाठी नाडी शोधन प्राणायाम व शवासन उपयोगी पडते. एकटेपणा, ॲक्सिटोसिन हा प्रेमाचा हार्मोन कमी झाल्यामुळे जाणवतो. बरोबर.
यासाठी सामूहिक योगाभ्यास व भ्रामरी प्राणायामाचा सराव आपल्याला मदत करतो. नैराश्य दाटून येते, यासाठी कपालभाती प्राणायाम व ध्यानाचा अभ्यास आपल्याला उपयोगी पडतो. बरोबर. सर, मी मानसिक आरोग्याबद्दल जेव्हा आपण बोलतो तेव्हा माणसाचा मेंदू हा सगळ्यात महत्वाचा, म्हणजे जसं ड्रायव्हर असतो गाडी चालवण्याकरता, तसा माणसाचा मेंदू हा ड्रायव्हिंगचं काम करत असतो. नक्कीच. तर हा इतका महत्वाचा अवयव आहे. तो मेंदूच्या आरोग्यासाठी उपयुक्त असा योगाभ्यास काय आहे? मेंदू हाच तर हेल्दी एजिंगचा कंट्रोल रूम आहे. हो, खरं. वय वाढलं की मेंदू आकुंचन पावतो, विसरायला होतं, निर्णय क्षमता कमी होते. योग हा मेंदूसाठी ब्रेन जिम आहे असं म्हणायला हरकत नाही. योगाभ्यासामुळे रक्तपुरवठा वाढतो. यासाठी पाठीवर झोपून भिंतीला 45 अंशाच्या कोनात जर पाय लावून किंवा काही काळ थांबलो आपण, किंवा विपरीत करणी, सर्वांगासन यासारख्या आसनांचा अभ्यास केला तर बऱ्याच अंशी आपल्याला त्याचा फायदा होतो. परंतु मी प्रत्येक वेळेस असं आग्रह करेल की हे जे आपण आसनं करतो आहे ते वैद्यकीय सल्ल्यानुसारच आपण केले तर अधिक योग्य होतील, म्हणजे त्याचे दुष्परिणाम होणार नाही. तसंच कॉर्टिसोल हार्मोन्स वाढल्यामुळे ताण वाढतो. प्राणायामाचा नियमित अभ्यासामुळे ताण नक्कीच कमी होतो. आणि BDNF म्हणजेच ब्रेन डिवाइड न्यूरोट्रॉफिक फॅक्टर हे आपल्या मेंदूमध्ये तयार होणारं एक महत्त्वाचं प्रथिन आहे. हे आपल्या मेंदूच्या आरोग्यासाठी आणि कार्यक्षमतेसाठी अत्यंत आवश्यक असते. यासाठी वृक्षासन, भ्रामरी प्राणायाम, नाडी शोधन प्राणायाम, यालाच आपण अनुलोम विलोम प्राणायामसुद्धा म्हणतो. तसंच त्राटक क्रिया, ओंकार जप, ध्यान करणे आपल्याला फायद्याचे होते. म्हणजे त्यामुळे आपल्याला जो मानसिक तणाव होतो तो दूर होण्यास खूप मोठ्या प्रमाणात मदत होते. आपल्या जीवनशैलीमध्ये काही साधे बदल करून नैसर्गिकरित्या BDNF आपण वाढवू शकतो. नियमित व्यायाम, चांगली झोप, योग्य आहार, बुद्धीला चालना देणारे खेळ, म्हणजे उदाहरणार्थ सुकुडू किंवा शब्दकोडे सोडवणे यांसारखे आपण जर उद्योग केले रिकामपणात तर मेंदू आपला सक्रिय राहतो आणि BDNFची निर्मिती होते. व वयाच्या 80व्या वर्षीसुद्धा नातवांची नावं, त्यांचे फोन नंबर, औषधांच्या वेळा हे स्मरणात राहायला मदत. हां, आपल्या घराचा पत्ता, काही काही वृद्ध ते पण विसरतात ना. बरोबर. बाहेर फिरायला गेले की घर कुठे आपलं. आनंद सर, आपण मेंदूच्या आरोग्याबद्दल बोलतो आहोत आणि योग आणि प्राणायामाच्या माध्यमातून मेंदूचं आरोग्य कसं चांगलं ठेवायचं. मित्रहो, नमस्कार. नमस्कार अमरावती कार्यक्रमात आज आपल्या सोबत आहेत योग प्रशिक्षक आनंद महाजन, आणि आपला जो विषय आहे आजच्या या मुलाखतीचा तो आहे निरोगी आरोग्यासाठी योग. मानवी जीवनशैली प्रभावित करणारे विकार म्हणजे रक्तदाब, मधुमेह, हृदयरोग, म्हणजे आताच्या काळामध्ये घराघरामध्ये याचे पेशंट आहेतच आहे. हो, तो एक शिष्टाचार झाला आहे मला BP आहे सांगायचा किंवा शुगर आहे सांगायचा. आणि नाही आहे म्हटलं तर आश्चर्य वाटतं, तुम्हाला काहीच आजार नाही अरे असं. तर हे इतका काळ असा आलेला आहे. तर या विकारांवर, म्हणजे रक्तदाब असो, मधुमेह असो, हृदयरोग असो, या विकारांवर मात करण्यासाठी योगाभ्यासात काय उपाय आहेत? आता कसं आहे की योग हे औषध नाही आहे, पण औषधांची गरज कमी करणारी जीवनशैली आहे. रक्तदाब, मधुमेह आणि हृदयरोग होण्याची मूळ कारणं आपण पहिले शोधून काढली पाहिजे. मानसिक तणाव, अनियमित जेवणाच्या वेळा, नंतर अपुरी झोप ही त्याची कारणं बऱ्याच अंशी असतात. यामध्ये सुधार करणं आवश्यक आहे. सोबतच यासाठी शवासन आहे, मकरासन आहे, यासारखी आसने आहेत. अनुलोम विलोम प्राणायाम आहे, भ्रामरी प्राणायाम, शीतली प्राणायाम, अग्निसार क्रिया, चालण्याचा नियमित व्यायाम, सूक्ष्म व्यायाम याद्वारे आपण असे अनेक असाध्य रोगांना आपण नियंत्रित करू शकतो. नियंत्रित करतो. बरोबर आहे. तुम्ही खूप छान सांगितलं की योग हा काही औषधोपचार नाही आहे. नक्कीच जसं म्हणालात की खरंच आहे, पण तरी योग हा मुळावर घाव घालतो. तुमचे जे आजार आपण ज्यांचा उल्लेख केला ते होऊ नयेत, म्हणजे प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर आपण म्हणतो. नक्कीच. आजार झाल्यानंतर दुरुस्त करण्यापेक्षा तो होऊच नये म्हणून घ्यायची काळजी. नक्की. पण मला एक छोटासा प्रश्न मला असाही आहे की योग आणि रोगप्रतिकारशक्ती याचा काय सहसंबंध आहे? नाही, कसं आहे की योगाभ्यास फक्त ताण कमी करत नाही, तर तो थेट तुमच्या इम्युनिटी सिस्टीमवरच वार करतो. बरोबर. आणि त्याच्यावरच काम सुद्धा करतो. नियमित संतुलित आहार,
व्यायाम, पुरेशी झोप यामुळे व्हाईट ब्लड सेल्स म्हणजे पांढऱ्या रक्तपेशी वाढतात. या पेशीमध्ये म्हणजे आपल्या शरीराचे सैनिक आहेत, जे बाहेरून येणाऱ्या शत्रूंशी म्हणजेच जीवाणू असो, विषाणू आणि इतर जंतू यांच्याशी लढा देतात. जे काही संसर्गजन्य जे काही हां, असेल ते त्यांच्याशी लढा देतात. त्यालाच आपण BWC म्हणूया आता पुढे. तर त्या BWC जीवाणूंवर किंवा विषाणूंवर हल्ला करून त्यांना नष्ट करतात. सोप्या भाषेत सांगायचं झाल्यास योगाभ्यासामुळे तणाव कमी, त्यामुळे झोप चांगली लागते. झोप चांगली झाली की रक्ताभिसरण व्यवस्थित होते. रक्ताभिसरण व्यवस्थित झालं की त्यामुळे रोगप्रतिकारशक्ती आपली वाढीस लागते. बरोबर. अनेक असाध्य रोग आपल्या जवळसुद्धा भटकत नाहीत. रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी नियमित सूर्यनमस्कार, प्राणायाम, ध्यान, सूक्ष्म व्यायाम करणे अत्यावश्यक आहे. बरोबर. कोविडनंतर तर WHO ने सुद्धा योगाभ्यास व ध्यान नियमित करण्याचे जनतेला आवाहन केलेले आहे. बरोबर. लोकांमध्ये चर्चा असते की योग इतक्याच वेळ केला पाहिजे, याच वेळेत केला पाहिजे, याच अवस्थेत केला पाहिजे. तर ह्या ज्या काही गैरसमजुती आहेत समाजामध्ये आणि लोकांमध्ये, तर साधारण असं काय आहे की योग हा कुठल्या वेळेत केला पाहिजे, किती वेळ केला पाहिजे आणि काय काळजी नेमकी योगासनं करताना घेतली पाहिजे? वयाच्या 60 नंतर योगाभ्यास हा फिटनेससाठी नसतो. परावलंबी जीवन जगण्याची वेळ आपल्यावर येऊ नये यासाठी तो असायला हवा. बरोबर. वेगवान आसने, उडी मारणे, श्वास दीर्घकाळ रोखणे, मानेला मागे अधिक ताण देणे, पोटावर जोर देणारी आसने करणे वयस्कर मंडळींनी टाळली पाहिजेत. बरं. आणि हे डॉक्टरांनी साधारण तुम्ही वृद्ध व्यक्तींनी करायच्या योगाबद्दल हो सांगता. कारण यावर्षीचं आपलं घोषवाक्य बरोबर. त्यांच्याच संबंधी आहे, त्याच्यामुळे मी जास्त निरोगी वृद्धत्वासाठी योग. नक्कीच. बरोबर. हां. आणि डॉक्टरांनी दिलेली औषधे मात्र आपण नियमित घ्यायला पाहिजे. त्यांच्या सल्ल्याने ती औषधी घेणं चालूच ठेवायचं आणि प्रशिक्षित योग तज्ज्ञाच्या मार्गदर्शनाखाली आपण योगाभ्यास हा करायला पाहिजे. 60 नंतर ताडासन आहे, वृक्षासन आहे, वज्रासन आहे, पवनमुक्तासन, भुजंगासन, शक्य असल्यास 2 किंवा 3 सूर्यनमस्कार आणि प्राणायामाचा अभ्यास रोज सकाळी किंवा संध्याकाळी रिकाम्या पोटी 20 ते 25 मिनिटे केल्यास 100% हा फायदा प्रत्येकाला होतो. होऊ शकतो. पण आनंद सर, योग म्हटलं की तो वृद्धत्वाशी जोडला जातो, म्हणजे तरुण मुलांनी करण्याची ही गोष्ट नाही, अशा प्रकारची पण एक गैरसमजूत आपल्याकडे आहे. तर योग काय फक्त वृद्धांसाठीच आहे, तरुणांसाठी नाही नाही नाही, अजिबात नाही. योग हा फक्त वृद्धांसाठी आहे ही सर्वात मोठी गैरसमजूत आहे. खरं तर योगाची खरी गरज तरुणाईलाच जास्त आहे. तरुणांसमोर अनेक आव्हानांचे पर्वत आज उभे आहेत. हो. मोबाईलचा अधिक वापर ते करतात, त्यामुळे मग डोळेदुखी, मानदुखी, पाठदुखी, बरोबर. वजन वाढणे, झोप कमी होणे, लॅपटॉपचा वापर असेल हां. किंवा इलेक्ट्रॉनिक संसाधनांचा बरेच वेळ ते स्क्रीनवर घालवतात आपला. बरोबर. मग त्याच्यामुळे चिडचिड वाढते, एकाग्रता कमी होते, मानसिक तणाव वाढतो, लठ्ठपणा वाढतो. शिवाय बेरोजगारी आहे, संतुलित नियमित आहाराचा त्यांचा अभाव असतो, बरोबर. प्रेमभंग आहे, अपेक्षाभंग आहे, नियमित व्यायामाचा सुद्धा अभाव आहे, नको ती व्यसने आहेत. असे कितीतरी आव्हानं युवकांसमोर उभी आहेत आणि नवनव्या अडचणी आहेत हां. काळाबरोबर. आणि यातून सही सलामत राहण्यासाठी, निरोगी व समाधानी तणावविरहित तारुण्य घालवण्यासाठी योगसाधना हाच एकमेव उपाय आहे. बरोबर. वयवर्ष 5च्या पुढील सर्वांनी नियमित योगाभ्यास करावा असा मी नेहमी आग्रह धरतो. तरुणांमध्ये नियमित योगाभ्यासाने त्यांची त्वचा उजळते, डार्क सर्कल नाहीसे होतात, त्यांचा आत्मविश्वास वाढतो, मानसिक संतुलन वाढते, वेळ व पैसा वाचतो. आणि त्यामुळे मी तर प्रत्येकाला सांगतो की करा योग, रहा निरोग. मंडळी नमस्कार. अमरावती कार्यक्रम आपण ऐकत आहात आणि आपल्या सोबत आहेत योग प्रशिक्षक आनंद महाजन. आणि आजचा आपला विषय आहे निरोगी आरोग्यासाठी योग. आणि मुलाखतीच्या अगदी आनंद सर आपण शेवटाकडे चाललो आहोत. अगदी 2-3 छोटे छोटे प्रश्न मला तुम्हाला विचारायचे आहे की जे सर्वसामान्य लोकांना पडणारे आहेत. महिलांसाठी वेगळा योगाभ्यास असतो का? असा साधारण महिलांचं एक असतं की आमच्यासाठी काही वेगळं असतं का? तर काय आहे योगामध्ये महिलांसाठी? नाही, महिलांसाठी वेगळी योगासनं नसतात, पण वेळेनुसार त्या आसनांमध्ये बदल करावे लागतात. बरं. कारण मासिक पाळी, गर्भधारणा, प्रसूती
रजोनिवृत्ती अशा टप्प्यांमधून जाणाऱ्या भगिनींसाठी वेळेपरत्वे योगासनांमध्ये आणि प्राणायाममध्ये सुद्धा बदल करावा लागतो. हार्मोन बदल होतात, त्याच्यामुळे त्या सतत चिडचिड होणं, वजन वाढणं, झोप कमी होणं असे जे त्यांचे अडचणी येतात, तर त्याच्यासाठी आसनं आपल्याला वेळेपरत्वे बदलावे लागतात. बरोबर. नंतर मग प्लेविक आरोग्य आहे. प्रसूतीनंतर किंवा मासिक पाळीत प्लेविक फ्लोअर कमजोर होतात. त्याच्यासाठी खास योगासनं आहेत, त्याच्यामुळे ते मजबूतसुद्धा होतात. योगासनांमुळे हाडं मजबूत होतात. पाळीमध्ये गर्भधारणेच्या 2-3 महिन्यांपासून आसनांमध्ये योग्य तो बदल योगतज्ञ सुचवित असतात. तसेच प्रसूतीनंतर व रजोनिवृत्तीसाठी वेगवेगळी आसने आहेत आणि त्यामुळे होणारा त्रास हा 50% कमी होतो. महिलांनी योगाभ्यास नियमित केल्यास सुंदरता वाढते, वजन कमी राहते, दीर्घकाळ तारुण्य टिकून राहतं. महिलांना ऐकायला छान वाटेल, सुंदरता वाढते. हो, आणि तो फायदा आहे. त्या दीर्घकाळ तारुण्यसुद्धा टिकून राहते, केस गळायचं थांबतं. पाहिजे असतं. आणि गेल्या मी 40 वर्षांपासून हजारो महिलांना योगाद्वारे हे सर्व निरामय योगाची गुरुकिल्ली हे मी देत आलेलो आहे. बरोबर. सर, तुम्ही मार्गदर्शक म्हणजे प्रशिक्षित मार्गदर्शकाची आवश्यकता योगाभ्यास शिकण्याकरता अगदी ओझरता उल्लेख केला होता, तर तो थोडासा आम्हाला सांगा. कसं आहे की आपण जर एखादी व्हिडिओ कॅसेट लावून जर किंवा प्रसारमाध्यमाच्या एखादा व्हिडिओ पाहून जर योगासन करतो म्हटलं तर आपण ते आसनं तर करू, पण ते चुकीचे आहेत की बरोबर आहेत हे मात्र समजायला मार्ग नाही. आणि योग तज्ज्ञाकडे जर आपण जाऊन योगाभ्यास घेतला तर चुकीचं काय बरोबर काय हे तो सांगेल. श्वास कुठे सोडायचा कुठे घ्यायचा हे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. कुठे धरून ठेवायचा, तर ते योग तज्ज्ञ बरोबर सांगतात. आणि जसं योग प्रशिक्षकाकडे जर जातो म्हटलं तर तो नियमित जाईल. बरोबर. असं जर त्याने पण तो जे शिकेल तो व्यवस्थित शिकेल. म्हणजे जे शिकलेलं आहे ते परफेक्ट होईल आणि त्याचे फायदे सुद्धा होईल. शिकण्याला शिस्त लागते, त्याचा फायदा सुद्धा त्यांना होईल. बरोबर. चुकीचं करून मग फायदा होत नाही, मग विनाकारण मग योगशास्त्राला बदनाम केला जाते. हा पण प्रकार सध्या आहे. आनंद सर, अगदी जाता जाता म्हणजे मी खरं तर तुम्हाला विचारणार होतो की तरुण पिढीला आपण मगाशी उल्लेख केलाच की योग आपला वाटत नाही हे आपल्यासाठी नव्हे, तर तरुण पिढी आणि एकूणच आमच्या सर्व वयोगटातल्या श्रोत्यांना जाता जाता तुम्ही काय संदेश द्याल? निरोगी राहायचं असेल तर आपण नियमित योगाभ्यास हा केलाच पाहिजे. मी चवर जास्त आणि नियमित या शब्दांवर वारंवार जोर याच्यासाठी देतो आहे की सातत्य जर नसेल त्या गोष्टीमध्ये तर त्याचा फायदा आपल्याला होणार नाही. आणि निरोगी आरोग्याची आणि निरोगी जीवन जगण्याची मजा काही औरच असते. ती प्रत्येकाने अगदी अनुभवायला पाहिजे. योगशास्त्र आपल्या देशात किंवा निर्मित झालेलं शास्त्र आहे जे आज जगाने स्वीकारलेलं आहे आणि त्याच्याकडेच आपण किंवा तरुण मुलं पाठ फिरवतात की हा वृद्धांसाठीच आहे, तर असं काही नाही आहे. वयाच्या 5व्या वर्षांपासून तो माणूस जिवंत असेपर्यंत कोणीही योग करू शकतो. फक्त इतकंच आहे की तो व्यवस्थित केला पाहिजे, परफेक्ट केला पाहिजे, म्हणजे त्याचे दुष्परिणाम आपल्याला भोगावे लागणार नाही. खऱ्या अर्थाने मग जिंदगी हा सुहाना सफर होऊ शकतो जर उत्तम प्रकारे योग केला. नक्की. मंडळी, जाता जाता आनंद सरांनी जे सांगितलं की योग 365 दिवसांचा व्यायाम आहे, तो केला पाहिजे उत्तम आरोग्य राखण्याकरता. तर हे होते योग प्रशिक्षक आनंद महाजन. आज आपल्याला फार महत्त्वाच्या विषयावर त्यांनी माहिती दिली. आनंद सर, आज आपण या स्टुडिओमध्ये आलात आमच्या अमरावती आकाशवाणीच्या आणि खूप मोलाची माहिती योग अभ्यास आणि प्राणायाम याच्याबद्दल आमच्या श्रोत्यांना दिली. अमरावती आकाशवाणीच्या वतीनं आणि आमच्या सर्व श्रोत्यांच्या वतीनं मी तुमचा खूप खूप आभारी आहे. सर्वांना करा योग, राहा निरोग आपण हा संदेश देतो. आनंद महाजन यांचा संदेश देऊयात. धन्यवाद सर. धन्यवाद. श्रोतेहो, आज विविध अंतर्गत नमस्कार अमरावती या कार्यक्रमात निरोगी आरोग्यासाठी योग या विषयावर योग तज्ज्ञ आणि प्रशिक्षक आनंद महाजन यांच्याशी नितीन भट यांनी साधलेला संवाद आपण ऐकलात. या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य दिलं होतं अवंती मोरे यांनी. तांत्रिक सहाय्य गणेश देशमुख आणि गजानन भुसकुडे यांचं होतं. तर या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते भैयालाल टेकाम. माहिती मनोरंजनाचा खजिना विविधा, गीत संगीत संवादाचा अनोखा संगम विविधा, तुमच्या सोनेरी क्षणांचा सोबती कार्यक्रम विविधा. विविधा विविधा.